प्रियांका लाठी आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि आज सर्वात प्रथम ते सकाळी 11 वाजता साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन देखील करतील। त्यानंतर लोणी इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहांच्या हस्ते होणार आहे। यानंतर लोणी बाजारतळ इथे शहांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलाय आणि त्यानंतर ते विखे पाटलांच्या घरी स्नेहभोजनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। त्यानंतर कोपरगाव इथे शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन हे अमित शहांच्या हस्ते होणार आहे। यावेळी ते सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत। आणखी एक ब्रेकिंग न्यूज। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौऱ्यावर आलेत। काल शिर्डीमध्ये आलेल्या अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बंद दाराआड चर्चा केली। या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार देखील उपस्थित होते। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड मध्ये नेत्यांची चर्चा झाली। राज्यातील पावसाची स्थिती, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी माहिती घेतली। नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर विकास प्रकल्पांतर्गत शहांनी आढावा घेतलाय। आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला पोहोचलाय। राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी समर्थक आक्रमक झालेत। वैयक्तिक टीका सहन करणार नाही असा इशारा देत शेकडो कार्यकर्ते एकवटले। पुण्यात उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला। मणिपूरच्या भगिनीने सत्कार केल्यानंतर निशब्द झाल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलंय। तर मणिपूर पेटलं असतानाही काही करू शकलो नाही याचं वाईट वाटत असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली। किरण सरनाईकांनी 14,000 बोगस मदत करून घेतल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केलाय। तर आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला। येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी जमेल तिथे स्वबळावर लढणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचंही ते म्हणाले। भाजप सक्षम असेल तिथे स्वबळावरच लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिंदेंना आव्हान दिल्याची जोरदार चर्चा आहे। वंशावळ निश्चित झाल्यास त्या आडनावाच्या सर्वांना प्रमाणपत्र दिलं जाणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। तर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचंही विखेंनी म्हटलं। ओबीसी बैठकीतून डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका असल्याची टीका राजापूरकर यांनी केली। मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मिळणारं वंजारी समाजाचं 2% आरक्षण रद्द करा असं म्हटलं होतं। तर जरांगे पाटलांच्या या वक्तव्यामुळे राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं ढाकणे यांनी म्हटलंय। जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये पन्हाळघर झोरेवाडीमध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्यामुळे इथले नदी नाले हे दुथडी भरून वाहत होते। नदी आणि ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने इथले ग्रामस्थ देखील भयभीत झाले। धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब, वाशी तालुका त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपलं। कळंब तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। भूम तालुक्यामध्ये गावातल्या रस्त्यांवर पाणी आलं होतं। या मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसलाय। धाराशिव जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील खामसवाडी गावात मुसळधार पाऊस पडला। मोहा, खामसवाडी, शिळका, धानोरा, मंगरुळ या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला।
या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं। पाणी साचल्याने काही भागातील रस्तेही बंद झाले। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे। बालाजी, मोठ्या प्रमाणात पाऊस या भागामध्ये पडलाय, अनेकांच्या शेतात पाणी साचलंय, आता काय परिस्थिती आहे? प्रियंका, रात्री 11 वाजल्यापासून जो आहे तो पाऊस बरसत आहे। भूम तालुक्याचा काही भाग तर वाशी आणि कळंब तालुका परिसर आहे, त्यातले धाराशिव तालुका परिसरी या परिसरात जोरदार पाऊस पडतो। या प्रामुख्याने जर बघितलं पाहिजे, या पाऊस जो आहे तो कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात बरसला असून खामसवाडी असेल, मोहा असेल किंवा मंगरुळ असेल या परिसरात जे आहे ते ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून रस्त्यावरती पाणी आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले असल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। तर सकाळी दुधाची किंवा पालेभाजीची वाहक करणारे जे शेतकरी आहेत त्यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की या रस्त्यावरून तुम्ही आपला जीव धोक्यात घालू नये, गाड्या घालू नये, अशी परिस्थिती आहे। तेरणा नदीचं पात्र हे मोठ्या प्रमाणात पूर आल्यासारखी परिस्थिती तेरणा नदीला आहे। तर कळंब तालुक्यातील मांजरा नदी जी आहे त्या मांजरा नदीला देखील पाण्याची पातळी आता वाढत आहे। रात्री पाऊस झाल्यानं साहजिकच आहे तिची पाणी पातळी वाढणारच आहे, त्यामुळे इथे सुद्धा खबरदारी पूर नदीकाठच्या लोकांना देण्यात आलेली आहे प्रशासनाच्या वतीनं। एक बघितलं प्रियंका तर या अगोदर भूम परांडा तालुका परिसरात जोरदार पाऊस झाला होता। पाऊस थांबून 8 दिवसाचा कालावधी जवळपास लोटलाय, मात्र पुन्हा रात्री जो आहे तो मध्यरात्रीपासून हा पाऊस जोरदार पद्धतीने बरसला, त्यामुळे या पावसाचं नुकसान कळंब तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात आता दिसतं। जशी जशी माहिती येते त्या कळंब तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। निश्चितच बालाजी, कळंब तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल याचा अंदाज या दृश्यातून लावता येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत। आज अमित शहा शिर्डीमध्ये मुक्कामी असून उद्या साईबाबांच्या दर्शनानंतर अहिल्यानगरमधील विविध विकास कामांचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आज मुख्यमंत्रीही त्यांच्या सोबत असून नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करण्यात येईल। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीसारखं प्रत्येक मार्केट कमिटीनं काम करावं असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं। शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉलसह विविध विकास कामांचं भूमिपूजन गुलाबराव पाटलांच्या हस्ते पार पडलं, यावेळी ते बोलत होते। धाराशिवमध्ये आमदार राणा पाटलांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झालाय। काही महिलांनी कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर आमदार राणा पाटील कार्यक्रम सोडून निघून गेले। भिवंडीच्या पिंपलासमध्ये संत समितीच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अधिवेशनामध्ये 127 संप्रदायातील शेकडो साधू संत सहभागी झाले होते। शिवरूपानंद महाराजांनी या अधिवेशनाचं आयोजन केलं। पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। 10,309 जणांना नोकरीची प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। दिवाळीच्या तोंडावरच महावितरणाने वीज दरवाढ जाहीर करून ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय। ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मीरा रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना अंडी फेकली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जेपी नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली होती। दरम्यान या सोसायटीला मंत्री नितेश राणेंनी भेट देत कडक इशारा दिलाय। हिंदूंना पुन्हा त्रास झाला तर थैथयाट होईल असा थेट इशारा नितेश राणेंनी दिलाय। माझ्या कुठल्याही समाजाला वाकड्या नजरेने बघितलं तर खूप त्रास होईल असं देखील राणे म्हणालेत। जिहादी लोक विसरलेत की ते हिंदू राष्ट्रात राहतात, इथे फक्त हिंदूंचं हित बघितलं जाणार अशा शब्दात राणेंनी संताप व्यक्त केलाय। हे जिहादी विसरले की जिथे ते राहतात, जिथे आपली सोसायटी आहे ते हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र। आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग सगळ्या जणांना मोजलं जाणार आहे, तरी लक्षात ठेवावा। शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरात महापालिकेच्या आणि उपसंचालक अंतर्गत 1040 शाळांनी
100% सर्वेक्षण पूर्ण केलेलं नाही। याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केलाय। तर दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ हवा, त्यासाठी पंधरवडा जाहीर करण्याची वेळ आल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं। पालिकेने 4 शाळांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आखलं आहे। त्यानुसार 10 मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत। यामध्ये अत्याधुनिक वर्ग आणि अन्य सुविधा, तर वरच्या मजल्यावर सभागृह, कौशल कक्ष आणि अंतर्गत खेळांसाठी सुविधा असणार आहेत। आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यातच महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून जवळपास 3100 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे। यंदा पालिकेने 7700 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। आता व्हॉट्सअॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय। कॉलद्वारेही सिलेंडर बुक करता येतो, परंतु अनेकदा कॉल कनेक्ट न होणं, नेटवर्क समस्या यामुळे सिलेंडर बुकिंग करताना अडथळा येतो। मात्र व्हॉट्सअॅपद्वारे सहजपणे आता सिलेंडर बुक करता येणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। नाशिकमधील नवीन रिंग रोडचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावं, तसेच साधुग्राम टेंट सिटीसाठीही भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिलेत। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये स्थानिक आमदार बापू पठारे आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला। आमदार बापू पठारे यांनी त्यांच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण केल्याचा आरोप नागरिकांनी केला। भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथे आमदार केणेकरांच्या उपस्थितीत व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जीएसटी कपातीमुळे कृषी उत्पादन, वस्त्रोद्योग, त्याचबरोबर आरोग्य या क्षेत्रांचा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। कोल्हापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामध्ये गेल्या 8-10 दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। त्यामुळे कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी आणि केळी या पिकांचं अतोनात नुकसान झालं। या नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करत भरपाई द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। साताऱ्यात पावसाने विश्रांती घेतल्याने गेले 2 महिन्यापासून सुरू असलेले कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला आहे। कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरलेलं असल्याने सिंचनाची चिंता मिटली आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झालाय। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या कारंज चौकात दुर्गादेवीच्या मूर्ती विसर्जनादरम्यान 2 गटात चांगलाच वाद झालाय। हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला चढवत या वादामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय। मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये हा सगळा प्रकार घडला। सरकारने राज्यातील 305 बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। बाजार समितीच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणे सभापतींना मानधन मिळणार आहे। यामुळे उत्पन्नात वाढ करण्याचे आव्हान देखील बाजार समिती पदाधिकाऱ्यांना सांभाळावे लागणार आहे। घाटकोपरमधील भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर अखेर राज्य शासनाने जाहिरात फलकांसाठी एकात्मिक धोरण तयार केलंय। नुकताच संबंधित समितीचा अहवाल स्वीकारला असून 21 मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत। या नव्या नियमांनुसार आता होर्डिंगचा आकार, त्याची जागा आणि सुरक्षितता याबाबत काटेकोरपणे अटी लागू होणार आहेत। शहरातील खड्डे दुरुस्ती हा फक्त पावसाळ्यापुरता मर्यादित विषय नसून संपूर्ण वर्षभर खड्डे बुजवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे। त्यांनी कर्तव्यात दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाणार।
महापालिकेने तक्रारीसाठी व्हॉट्सअप नंबर, दक्ष ॲप व ग्रीव्हन्स पोर्टलची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पेणमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेश पूजन करून मूर्ती साकारण्याचा श्री गणेशा करण्यात आलाय. भाद्रपद गणेशोत्सवापर्यंत तब्बल 11 महिने पेणच्या 1300 कार्यशाळांमध्ये हा दिनक्रम सुरू असतो आणि यंदा गणेशोत्सवासाठी 50 लाख मूर्ती साकारल्या जाणार आहेत. खानपानचा दर्जा सुधारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रयोग फळाला आले आहेत. त्यामुळे कॅटरिंगच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 5,36,00,000चा महसूल मिळाला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे, तर काही ठिकाणी राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 15 नोव्हेंबर 2025 पासून टोल नाक्यांवर विना फास्टॅग किंवा टॅग अमान्य झाल्यावरही तुम्ही डबल टोल देण्यापासून वाचू शकता, कारण आता सरकारने या संदर्भामध्ये मोठा निर्णय आणि मोठा बदल केलाय. नवीन नियम लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि आता UPI पेमेंटने पैसे वाचणार आहेत. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद झाला. वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला त्यांना बोलवलं नसल्यानं हाके उद्या जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार आहेत. हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी उद्या जेजुरी गडावर येण्याचं आवाहन हाकेंनी केलंय. अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सुरक्षा यंत्रणांचं मॉकड्रिल पार पडलं. पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून हे मॉकड्रिल करण्यात आलं. काल मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास हे मॉकड्रिल करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि उपचार लसीकरण मोहीम, त्याचबरोबर रेबीज प्रतिसाद पथक, श्वान नियंत्रण युनिट आणि प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगानं आवश्यक तयारी याबाबत विचारमंथन करण्यासाठी महानगरपालिकेच्या रेबीज विषयक कार्यसमितीची बैठक पार पडली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिसांनी बाईक चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. त्यांच्याकडून 15 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. यामधील एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार झालाय.